जरा डोळे उघडून बघा, पोलिसांचे करायचं आपल्यावर. हात वर कर, ये वर वर पहिल्यांदा लाठीचार पोलिसांनी चालू केला आहे. चालू केला पहिल्यांदा. जय शिवराय, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. या ठिकाणी आलेले सर्व शिवप्रेमी कुणाचंही नाव घेत नाही, कारण का सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेम आहे. आणि या प्रेमाखातीर तो माणूस त्याचं गाव, वस्ती, काम, धंदा सगळं काही सोडून ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याला भेट देण्यासाठी या अंजन गावामध्ये झालेला जो का अन्याय, अत्याचार आहे त्याला वाचा फोडण्यासाठी इथं आपण सगळेजण. कालची जी घटना, त्या सर्व घटनेसाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अंजन गावामध्ये खिळोबाच्या आणला, याबद्दल अंजन गावातील सर्व शिवप्रेमीचं मी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. त्या पलीकडची असणारी गोष्ट अशी आहे की हा जो अतुल कुलकर्णी नावाचा एसपी आहे, याचा अनुभव मला ह्या महिन्यामध्ये आला. याचे 2 नंबरचे काळेधंदे सगळे मला माहित आहेत. दुसरी गोष्ट, त्यांना असणारे ज्या ज्या ठिकाणी असणारे शिवाजी महाराजांचा असेल, छत्रपतींचा असेल, उद्याला बाबासाहेब आंबेडकर असेल किंवा अहिल्याबाई होळकरांचा असेल, पुरोगामी विचाराचा जो ज्या ठिकाणी ज्योत पेटवली जाते त्या ठिकाणी जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो. पण ह्याला सगळ्यात जास्त द्वेष कुणाचा असेल तर ह्या पुरोगामी लोकांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, संभाजी महाराजांचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, त्यांना अहिल्या होळकरांचा असणारा द्वेष आहे. कारण हा जो आलेला एसटी आहे ना, हा मराठी मातीतला नाहीये, हा असणारा RSSच्या मातीतला आहे. हा असणारा RSSच्या मातीतला आहे. खाकी वर्दीमधून तो असणारा पेशवाई आणत आहे. त्यांना मारायचं काही कारण नव्हतं. अरे आम्ही इथं असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा लावला, कर ना केस, तुझं जे काय काम आहे ते तू कर, आमचं काम आम्ही केलेलं आहे. आम्ही छत्रपतीचा पुतळा लावला, त्याबद्दल आमच्यावर जी काही केस बनवायचे ते केस बन येत नाही. 10 बनव, काय फरक पडतं? 10 पोरं आपल्या आतमध्ये गेली म्हणून आणि 20 गेली म्हणून. परंतु आज जी काल घटना घडली त्या घटनेमध्ये स्वतः पोलिसांनी दगडफेक केला, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, दाखवू. दुसरी गोष्ट, मग लाठीचार्ज केला का? जर का इथल्या शिवप्रेमींनी दगडफेक केली नाही, मारहाण केली नाही, फक्त शिवाजी महाराजांचा पुतळा टाकला, तर त्या ठिकाणी असणाऱ्या पुतळ्यासाठी थांबले असतील, त्यांच्यावर लाठीचार्ज का झाला? ए अतुल कुलकर्णी, तू राजीनामा दे, तुझी लायकी नाही त्या SP पदावर राहायची. तू असणारा मराठा द्वेषी आणि ह्या असणाऱ्या पुरोगामी विचाराचा द्वेष असणारा SP आहे. त्या तुझा असणारा जो का गॉडफादर गृहमंत्री फडणवीस, हा सुद्धा असणारा RSSच्या अर्ध्या चड्डीतल्या लंगुटीतला हा कार्यकर्ता आहे. ह्यानं सुद्धा असणारा जाणीवपूर्वक आपल्या सर्व बहुजनांवर गावगाड्यामधील 12 बलुतेदार 18 पगड जातीमध्ये द्वेषाची भावना निर्माण केली आहे. त्याने एकमेकांमध्ये आपल्या भांडण लावण्याचं काम केलंय. उभ्या हिंदुस्थानामध्ये मी पानिपतकार म्हणून मला ओळखलं जातं. मी ज्यावेळेस पानिपतवर अनेक ठिकाणी व्याख्यानं केली, त्यावेळेस एकमेव स्त्री जर का त्या पानिपत मध्ये तलवार घेऊन होती तर आमची अहिल्या होती. ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. तिनं अनेक असणाऱ्या स्त्रियांना आणि त्यावेळेस मराठ्यांना आपल्या असणाऱ्या आश्रमात आणलं, तिनं पाणवठे तयार केले, अन्नक्षेत्र तयार केलं, अनेक मंदिरं उभा केली. हे असणाऱ्या आमच्या अहिल्याबाई होळकरांचा विचार आहे. आमच्या असणाऱ्या धनगर बांधवात आणि मराठा बांधवात तुम्ही भांडणं लावताय, आणि तुम्ही नव्हे तर तुमचे जे चोले चपचे आता पंढरपुरात पकडलेला ती लक्ष पण लक्षात ठेव, इथं बाबा पाटील या सोलापूर जिल्ह्यात तुला बी बसणार नाही. परंतु कोण किती बोंबलला, त्याला कधीच बाबा पाटलांना मत दिलं नाही. हे आजपर्यंत असणारा सोलापूर जिल्ह्यातला तमाम
छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मराठा वर्ग असेल, नाहीतर बहुजन असेल, तो माझ्या बरोबर आजपर्यंत राहिलाय. परंतु लक्ष्मण हाके, तू या ठिकाणी आमचा धनगर समाज हा गावगाड्यामध्ये आमचा धाकटा भाऊ म्हणून राहतो. तू या ठिकाणी येऊन नाचवायचं काम करायचं काय कारण नव्हतं. तुला तिथं असणारं पंढरपुरात पोलिसांनी थांबवलं, बरं झालं, नाहीतर इकडे आल्यावर तुझा हात पाय मोडला असता. आमचा भाऊ म्हणून बसायचं. अरे त्याला पण मर्यादा असते. तू असणाऱ्या एका आमदारकीसाठी कुठं तर आपल्याला फडणवीस साहेबाचा उपकार होईल, कुठं तर फॉर्च्युनर गाडी आपला समाज देईल, त्यासाठी आमच्या विरोधात भेटतात. तुम्हाला बोंबलण्यासाठी पैसे म्हणून बोंबलता का? आणि मराठा हा कधी एकमेकापासून वेगळा राहिला नाही. 12 बनून आठवडा समाधानाने राहत असतात. लोकमान्य ठिकाणी शिवाजी नगर मध्ये, पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यासाठी विरोध केला. तीच विचारसरणी आज पण आहे. हे असणारं प्रेस माध्यमानं आणि सामान्य लोकांना समजून घ्या. ही विचारसरणी आज आपल्याला छत्रपतीच्या पुतळ्यापासून दूर करते, परंतु त्या छत्रपतीच्या पुतळ्याच्या आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे, विचार आहे, समता आहे, बंधुत्व आहे. आणि एवढंच नाही तर डेमोक्रेटिक किंग ऑफ फर्स्ट छत्रपती शिवाजी महाराज ही त्यांची असणारी जगातील एक लोकप्रिय लोकप्रतिनिधी असणारा राजा ही असणारी संकल्पना आहे. तर मित्रांनो, आज आपण तिकडे काय शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने शपथ आमच्या तलवारीचं काय हलके पार झेंडा लावताना असं आम्ही नाचत आणि खेळत गेलो नव्हतो. एक जणांचे पाठ वाहिले त्यावेळेस आम्ही असणार भारतामध्ये आम्ही मराठा या नावाची असणारी केले. माधवराव शिंदे यांनी सांगितलं आम्हाला इथल्या 1 किलोबाच्या गावची असणारी पाटीलकी नाही तर अख्ख्या भारत देशाची पाटीलकी मराठ्याकडे. ज्यावेळेस या देशावर संकट येतं त्यावेळेस मराठा तलवार बाहेर काढतो म्हणजे काढतो. ते त्याचं पारंपरिक शस्त्र आहे. आणि सरकारनं किती जरी विरोध करायचा असला, कुठला गुन्हा दाखल करायचा असला तर पेन तुमच्याकडे आहे, कागद तुमच्याकडे आहे. पण लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रेम आमच्याकडे आहे. आणि हे असणारे लक्षात ठेवा. अतुल कुलकर्णी, तू जे काय तुझे पोलीस पुढे घालून दगडफेक करून ह्या ठिकाणी दंगल घडवले बद्दल तू राजीनामा दिला पाहिजे. हे प्रेस माध्यमांना आणि सर्व मावळ्यांना सांगतो. वेळ आली तर आपण काही करू, परंतु त्या अतुल असणाऱ्या कुलकर्णीचा बडतर्फचा राजीनामाच घेतला पाहिजे. आणि त्या असणाऱ्या फडणवीसचा काय उतार झाला पाहिजे. असणारे मुख्य गावातले भांडण पेटवणारे आणि आजची दंगल पेटवणारे मुख्य कारणे आहेत. बाकीच्या कुणाला बोलण्यात काय उपयोग नाही. लक्ष असेल, पडळकर असेल, ही असणारी चिंता आहे. आणि ही चिंता कायमची घोंगवतात आणि घोंगवणाऱ्या चिंताकडे मराठी कधी पाहत नाही. याचा अर्थ ते मोठे नाहीत. तर आम्ही आमच्या असणाऱ्या धनगर समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये भांडण टिकू नये, हा गावगाडा चांगला चालावा म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष करतो. ह्याचा अर्थ आराम करून हे समजू नका की तुम्ही कोणतर श्रेष्ठ आहात. तुम्ही श्रेष्ठ काय नाही, तुम्ही तयार केलेली कुठली आणि त्या असणाऱ्या कडूच्या कुठल्यावर म्हणता. ह्याच्या पलीकडे तुमची कुठलीही अवकाश आहे का? आणि म्हणून सगळ्या शिवप्रेमींना सांगतो, संयमानं राहा, कुठल्यापाशी असणारे एकनिष्ठ राहा, छत्रपतीच्या विचारात एकनिष्ठ आपल्याला तिथं मदत करण्यासाठी कायमस्वरूपी शिवप्रेमी आहे. माझे मित्र व्याही पाहुणे बाळराजे हवारे पाटील यांचा असणारा कायमचा सपोर्ट आहे. माझ्या बरोबर इथं आलेले सर्वच माझ्या जिल्ह्यातले भगत असतील, आमच्या कुलकर्णी मॅडम असतील, संदीप पाटील असतील, हे सगळे माझे मित्रमंडळ आहे. तर मित्रांनो, सगळ्यांनी असणाऱ्या माढा तालुक्यातल्या खिलोबाच्या अंतर्जन गावला भेट द्या. त्या ठिकाणी कुणाला जो अन्याय आहे त्या अन्यायाबद्दल एसपीला आणि त्याचबरोबर वरिष्ठांशी बोला आणि झालेल्या अन्यायाला आपण असणारं निश्चित उत्तर देऊ. एवढा बोलतो आणि थांबतो. जय हिंद. सर्वांना जय भीम, जय शिवराय. आपल्याशी संवाद साधण्यापूर्वी सर्व जाती धर्मातील महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी
आणि ज्यांच्यामुळं आपण देशामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतो अशा देशाच्या सीमेवर कार्यरत असणाऱ्या जवानांना आणि ज्यांच्यामुळं आपण अन्नधान्य खाऊन जगतो या ठिकाणी असे शेतकरी बांधवांना, देशांतर्गत शेतकरी बांधवांना या ठिकाणी सॅल्यूट करतो आणि आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रयत्न करतो. प्रथम या पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध. माझं पोलीस प्रशासनाला एवढंच सांगणं आहे की तुम्ही लाठीचार्ज कुठं केला पाहिजे, तर लाठीचार्ज 2 नंबर ज्या ठिकाणी धंदे चालू आहेत अवैध त्या ठिकाणी तुम्ही लाठीचार्ज केला पाहिजे. तिथं वसुली चालू आहे. तिथं वसुली चालू आहे तुमची. आज ज्या ठिकाणी हिरवळ करतोय त्या ठिकाणी तुमचा लाठीचार्ज असला पाहिजे. ज्या ठिकाणी अशोक खरात सारखे बंधू बाबा आपल्या देशाची, आपल्या महाराष्ट्राची, आपल्या आई जिजाऊंची त्या ठिकाणी अपमानस्पद त्याच्या कर्तृत्वातून वागणूक देतोय त्या ठिकाणी तुमचा लाठीचार्ज पाहिजे. तर तुमचा लाठीचार्ज होतोय जिथं आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी बसवण्यात येतं, त्या माता माऊलींना, त्या बंधू भगिनींवर तुमचा अत्याचार होतो. ज्या आराध्य दैवतामुळे आपला 7/12 या ठिकाणी